नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. येथे आपण डेली करंट अफेअर्स पाहतच असतो दररोज सकाळी. पण आता जी काही तुमची कंबाईनची एक्झाम येत आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक रिव्हिजन लेक्चर्स आणेन, या दृष्टीने मी हे लेक्चर आणत आहे. तर आज आपण संपूर्ण चालू घडामोडी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर मधल्या ज्या काही महत्वाचे 100 क्वेश्चन्स आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 1 ते 50 सराव एमसीक्यूज मिळतील आणि उद्याच्या लेक्चरमध्ये 50 आणि 100 पर्यंतचे एमसीक्यूज. आणि सर्वप्रथम व्हिडिओ लेट येतो त्याबद्दल क्षमस्व, कारण की मला हे तर माहिती आहे की मी कंटेंट खूप चांगला आणतेय, पण हे जे काही मांडण्याची पद्धत आहे ना, तर याला एक वेळ लागतो प्रिपरेशन याचं करायला, त्यामुळे लेट होतो आहे. पण तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. 1-2 वेळा जरी लेक्चर तुम्ही पाहिलत ना, तर हे छान मेमराईज होऊ शकतात हे क्वेश्चन्स आणि तुम्हाला ते आठवू शकतात छान पद्धतीने एक्झामला, आणि याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे मन लावून रिवाइज करा आणि एक्झाम चांगली द्या. एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि आपण आजचं लेक्चर सुरू करूया, ज्यामध्ये आपल्याला 1 ते 50 पर्यंतचे एमसीक्यूज पाहायचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 1, भारतासोबत पिथोरागड येथे सूर्यकिरण 2025 हे संयुक्त लष्करी सराव जो आहे तो कोणत्या देशाने केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक सी आहे, नेपाळ. आणि मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते, कारण की जर मी ऑप्शन्स वाचत बसले तर आपला आणखीन लेंदी होऊ शकतो व्हिडिओ. सो तुम्ही डायरेक्ट आन्सर्स बघा आणि क्वेश्चन नंतर तुम्हाला जशा तुमची जी पद्धत आहे गो थ्रू करायची त्यानुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, 2025चा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डेव्हिस साले यांनी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, G20 शिखर परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जोहान्सबर्ग इथे. आणि भारताच्या कोणत्या शहराला युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक ए आहे, लखनौ या शहराला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, भारतीय नौदलाचा भारतातील सर्वात जड म्हणजे हेविएस्ट दळणवळण उपग्रह कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे CMS-03, ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टेनिस. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आले? इथे याचं उत्तर आहे 7. हा आपला पुरस्कार आणि सन्मान यामध्ये देखील हा प्रश्न होताच, पण ते व्यक्ती कोणते आहेत? कारण की 7 इथे आकडा हा छोटा आहे, तर ते 7 व्यक्ती कोण होते? कारण की पद्मविभूषण पुरस्कार आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि 8, प्रश्न क्रमांक 8 आहे, 2025 मधील आंतरराष्ट्रीय जैव मंडल राखीव दिनाची म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व ची संकल्पना म्हणजे थीम काय होती? तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, शाश्वत ग्रहासाठी लोक आणि निसर्ग यांना जोडणे. शाश्वत ग्रहासाठी लोक आणि निसर्ग यांना जोडणे असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, UTT 86वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी आहे, सुरत येथे. आणि प्रश्न क्रमांक 10, जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी या दिवशी. 11वा प्रश्न, बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलेक्झांडर लुकाशेंको यांची. प्रश्न क्रमांक 12, उत्पन्न प्रमाणपत्र मोड ECOO2 प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे
ते DGFT म्हणजे परकीय व्यापार महासंचालनालय यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 13. रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग ड्रग कर्टेमी ला कोणत्या संस्थेनं मंजुरी दिलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय औषधे मानक नियंत्रक संस्था CDSCO यांनी. तर प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारले जाणार आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात इथे. प्रश्न क्रमांक 15. इस्रोने लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटरच्या इस्रोच्या लिक्विड प्रपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर ती कोणाची करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एम मोहन. प्रश्न क्रमांक 16. 2024 सालातील ICC पुरुष कसोटी क्रिकेट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जसप्रीत बुमराह यांना. पुढील प्रश्न क्रमांक 17. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे यानिक सिनर यांनी. आणि भारत सरकारने 2018 प्रश्न. भारत सरकारने 2025 मध्ये पद्म पुरस्कार देण्यासाठी एकूण किती व्यक्तींची घोषणा केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 139, 139. पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणती बँक क्लेरिफायचे NCRP इंटिग्रेशन सोल्युशन अंमलात आणणारी पहिली भारतीय बँक आहे? पहिली आहे इथे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 20. अलीकडे चर्चेत असलेला पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न क्रमांक 21. राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 22. अलीकडे चर्चेत असलेल्या पांगसाऊ खिंड खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान स्थित आहे? कोणत्या दोन देशांदरम्यान असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि म्यानमार. पुढील प्रश्न पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 23. भारताने सायबर सुरक्षा सहकार्यावरती दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच FICCI फ्रेम्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयुष्मान खुराना यांची. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25. चेस वर्ल्ड कप 2025 चे आयोजन खालीलपैकी कोणता देश करणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत, आपल्या देशातच. आणि 26वा प्रश्न. महाकुंभ 2025 साठीच्या कलाग्रामची जबाबदारी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बी, भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय. पुढील प्रश्न क्रमांक 27. अलीकडेच राजीनामा जाहीर केलेल्या पंतप्रधान एल्झा अमाडो वाज या खालीलपैकी कोणत्या देशाच्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे साओ टोमे अँड प्रिन्सिपे असं त्याचं उत्तर आहे.
28वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 24 जानेवारी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, अलीकडेच मॉरिशसचा जलमापन सर्वेक्षण कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे INS सर्वेक्षण या जहाजाने. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30, नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम्स ही प्रणाली संयुक्तपणे विकसित करताना अमेरिका खालीलपैकी कोणत्या देशांसोबत सहकार्य करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नॉर्वे सोबत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, तर अलीकडेच चर्चेत असलेले ऑस्ट्रालोपिथेकस म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नामशेष झालेल्या प्रायमेट्सचा एक वंश. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, हिले अर्न रुपे क्रेडिट कार्ड खालीलपैकी कशासोबत सहजपणे एकत्रित करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UPI सोबत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, IDFC फर्स्ट बँकचे पहिले अर्न क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणासोबत भागीदारी केलेली आहे IDFC फर्स्ट बँकने? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपे कार्डने. प्रश्न क्रमांक 34, चर्चेत असलेले संजय म्हणजे काय आहे असा प्रश्न आहे इथे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रणांगण निरीक्षण प्रणाली आहे ती संजय. ओके. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, अलीकडे चर्चेत असलेले धनौरी आर्द्रभूमी खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड येथे. प्रश्न क्रमांक 36, अलीकडेच नीती आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स रिपोर्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? पहिल्या क्रमांकावरती असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिशा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, टायफून क्षेपणास्त्र प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेली आहे असा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका, USA. 38वा प्रश्न, आपले संविधान आपला सन्मान ही अखिल भारतीय मोहीम खालीलपैकी कोणत्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या. प्रश्न क्रमांक 39, ICC पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूर्यकुमार यादव यांनी. प्रश्न क्रमांक 40, अलीकडेच द्विपक्षीय चर्चेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खालीलपैकी कोणत्या देशासोबत नवीन व्यापक धोरणात्मक भागीदारी करार केलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण सोबत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार. प्रश्न क्रमांक 42, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले माउंट इबू कोणत्या देशात स्थित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडोनेशिया येथे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, कोणत्या जर्मन कंपनीने आपल्या भारतीय भागीदारासोबत भारतीय नौदलासाठी पाणबुड्यांच्या क्षेत्र चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे थ्रायसेन ग्रुप, पर्याय क्रमांक ए. शोक नदीवरती लष्कराने 2 नवीन बेली पूल
कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू केलेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लडाख येथे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. स्वार्म ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल्स प्रणालीचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अग्नी, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 46. त्रिपुरा राज्यात कोकबोरोक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 19 जानेवारी. प्रश्न क्रमांक 47. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 47. 2025 मध्ये आयोजित 76व्या प्रजासत्ताक दिन परेड दरम्यान सादर करण्यात येणाऱ्या त्रिसेवा म्हणजे ट्राय सर्व्हिसेस झाकीची संकल्पना थीम काय आहे किंवा होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सक्षम आणि सुरक्षित भारत. प्रश्न क्रमांक 48. बातम्यांमध्ये असलेली एम जनमन योजना कोणत्या वर्गातील लोकांशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनिवासी भारतीय, NRI. आणि पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. तर प्रश्न असा आहे की अलीकडेच कोणत्या देशाने पॅरिस हवामान करारातून माघार घेतलेली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिकेने. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. 21 जानेवारी 1972 रोजी कोणत्या 3 राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या 3 राज्यांना. आजचे 1 ते 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. उद्या तुम्हाला 50 ते 100 हे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील उद्याच्या लेक्चरमध्ये. हे तुम्ही एकदा दोनदा जरी फास्ट याचं रिव्हिजन केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि माझी एक विनंती आहे की लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघाच, पण हे जे लेक्चर्स आहेत ना ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून जे काही प्रिपेअर करतायत MPSCसाठी किंवा आपल्या कुठल्याही सरळ सेवा परीक्षांसाठी तर त्यांना याचा उपयोग होईल. कारण की हे कंटेंट जे आहे ना खरंच ऑथोराइज ज्या काही आपल्या साईट्स असतात त्याच्यावरून मी हे प्रिपेअर करत असते. त्यामुळे यातले क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये पाहायला मिळतील. तुमचा त्याने स्कोअर वाढेल. आणि मला असं वाटतं की खरंच निस्वार्थपणे सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना त्याचा फायदा होऊ देत, हेच माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर लेक्चर शेवटपर्यंत पाहिलं असेल तर थँक्यू सो मच. आजचं लेक्चर आपलं झालेलं आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना एक्झामसाठी.